राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनातील गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 5-5 जण आमच्यावर तुटून पडले, आम्ही काय वेडे आहोत का काहीच न बोलायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचं सांगत सरकारवर जोरदार टीका केली. विरोधकांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप करत आम्ही आवाज उठवलाच पाहिजे असंही ते म्हणाले. हा केवळ आमच्या आत्मसन्मानाचा नाही तर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असा ठाम पवित्रा आव्हाड यांनी घेतला. तुम्ही रात्री येऊन आता विधान भवनाच्या आम्हाला विधान भवनात सांगलीत आलं. गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो. मी म्हटलं जाऊ दे, वाद नको. मी निघून गेलो. आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो. मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो. आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत. काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते. मारायला कोणी सांगितलं? एका व्हिडिओ दाखवत आहेत. मारणारा कुठे आहे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत. चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत इथे. कुठे आहेत ते चव्हाण? कुठे आहेत चव्हाण? आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो व्हिडिओ. म्हणजे एवढी सरबर आहे, एवढा सत्ता.